कथेचा कालचा भाग. इथं आहेस तर. पण तू इथं काय करते? मला वाटलं कुठल्या तरी झोपडपट्टीत राहत असशील. पण तू तर चांगल्या श्रीमंत घरात राहते. कशी काय? इथं कोणासोबत टाका जोडलास की काय? आता पुढे. रमेश तिच्या तोंडावरचा दाब वाढवत बोलला. त्याचा स्पर्श तिला नकोसा वाटत होता. खूप किळसवाणी फिलिंग होती. पोटात उलटी आल्यासारखं वाटत होतं. पण तिचा त्याला ढकलण्याचा प्रयत्न यशस्वी होत नव्हता. खरं खरं सांग. इथल्या साहेबा बरोबर राहतेस ना? पैसा पण खूप देत असेल मग तो. तो बोलला आणि तिचे डोळे पाण्याने डबडबले. तिने आता डोळे वर केले आणि देवाला आठवून एक जोराचा धक्का त्याला दिला. तसं त्याची पकड ढिली झाली आणि ती जीवाच्या आकांताने धावतच तिथून दूर गेली. ती धावतच होती. गार्डन संपलं, बंगला सुरू झाला, तरीही ती धावतच होती. तिने एकदाही मागे वळून पाहिलं नाही. ती खाली मान घालून धावत होतीच की अचानक कशाला तरी जोरात धडकली आणि मागे जाऊन जमिनीवर पडली. तिने घाबरून मान वर केली तर समोर राघव काळजीत तिला बघत होता. आर यू ओके? त्याने तिच्याकडे काळजीने बघत विचारलं आणि त्याच वेळी त्याने तिला हात पण दिला. तिचं अंग थरथर कापत होतं आणि डोळे पाण्याने डबडबले होते. ती इतकी घाबरली होती की त्याला समोर बघून लगेच उठली आणि त्याला जाऊन मिठी मारली. तिच्या अशा अनपेक्षित मिठीने तो क्षणभर स्तब्ध झाला. त्याच्याही नकळत त्याचे हृदयाचे ठोके फास्ट झाले. एक सौम्यशी ऊर्जा पूर्ण शरीरभर करंट देऊन गेली आणि आता आसपासची प्रत्येक गोष्ट त्याच्यासाठी थांबलेली होती. तिथंच थांबलेली होती. फक्त तिची नाजूक शरीराचा लोभस्पर्श त्याला हवाहवासा वाटत होता. त्या मिठीत त्याला पूर्ण बुडून जावंसं वाटत होतं. पण तिच्या मुसमुसण्याचा आवाज त्याच्या कानावर येत होता. ती बहुतेक रडत होती आणि तिचं रडणं त्याच्या हृदयावर घाव करून जात होतं. त्याचा एक हात नकळत तिच्या डोक्यावरून पाठीवर गेला. श्श, काय झालं? त्याने हळूवार तिला प्रेमाने विचारलं आणि त्याच्या शब्दातली काळजी आणि प्रेम तिच्या मनाला स्पर्शून गेलं. यासाठीच तर लहानपणापासून तरसत होती. तिने तिची मिठी आणखी घट्ट केली आणि डोळे गच्च मिटले. तिच्या शरीराची थरथर त्याला स्पष्ट जाणवत होती आणि त्याच्या मिठीत तिला आता सेफ वाटत होतं. त्यामुळे तिच्या हृदयाची धडधड आता कमी होत होती. ती तिचे डोळे गच्च मिटून त्याच्या मिठीत सामावलेली होती. ती उत्तर देत नाही हे पाहून तो पण गप्प बसला. का कोणास ठाऊक, पण सध्या त्याच्या मनाची अवस्था पूर्ण वेगळी होती. आजपर्यंत कधीच जे अनुभवलं नव्हतं ते आज तो अनुभवत होता. असाच हा क्षण आयुष्यभर असावा असं त्याला वाटत होतं. ती वेळ तशीच तिथं थांबावी असे त्याला वाटत होतं. तेवढ्यात शिट, काय विचार करतोय आपण? तो स्वतःच्याच विचारांवर चमकला आणि आता त्याला राग पण येऊ लागला. त्याने हाताने तिचे दोन्ही हात पकडले आणि तिला दूर केलं. ती पण आता भानावर आलेली आणि आपण त्याच्या मिठीत होतो हे पाहून ती जास्तच घाबरली होती. तिने डोळे पुसले आणि त्याच्याकडे पाहिलं. सर, आय एम सॉरी. आच्छी, तो बोलताच त्याच्या तोंडावर शिंकली. त्याने हाताने तोंड पुसलं आणि आता रागात तिच्याकडे पाहू लागला. केविळवाण्या नजरेने ती त्याला बघत होती. आता तो नक्कीच बरसणार हे तिला कळलं. तिने मनातच स्वतःच्या मूर्खपणाला शिव्या घातल्या. तो काही बोलणार तेवढ्यातच पुन्हा आच्छी, ती पुन्हा शिंकली, पण यावेळी तिने तोंडावर हात ठेवला. तो आता भयानक रागाने तिला काहीतरी बोलणारच होता की त्याची नजर तिच्या डबडबलेल्या डोळ्याकडे गेली आणि पुन्हा एकदा त्याचं आवलेलं मन शांत झालं. सॉरी सर,
सो सॉरी, ती नाक वर ओढत बोलली आणि तशीच तिथून निघून गेली. इज शी इल? तो तिचा जाताना विचार करत होता आणि मनात तिच्याविषयी काळजी फील करत होता. सर, आवाजाने राघव भानावर आला. त्याने समोर पाहिलं तर एक दाढीवाला रागीट माणूस उभा होता. चेहऱ्यावरून तो एखादा गुंडासारखा दिसत होता. व्हॉट? राघवने त्याला पाहून विचारलं. सर, मी रमेश, ती इव्हेंट कंपनीमधून आलोय. ते लग्नाची अरेंजमेंट आमच्याकडे आलेली आहे. आम्ही बंगला बघायला आलो होतो. आमचे साहेब पण येत आहेत. बाहेरचे लोक बोलत होते की तुमची परमिशन हवी. रमेश बोलला आणि राघवच्या चेहऱ्यावर आठ्या जमा झाल्या. त्याने जोरात हाक मारली तसं 2 नोकर तिथं पळत आले. स्टाफ, हे घर म्हणजे धर्मशाळा आहे का? त्याने रागात नोकरांना विचारलं. नोकरांनी लगेच रमेशकडे पाहिलं. त्याला तिथं पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. सॉरी सर, ते चुकून इथं आले. एक नोकर लगेच रमेशजवळ जात बोलला. तुम्ही इथं कशाला आला? बाहेरच्या लोकांना इथं यायला मनाई आहे. चला. तो नोकर रमेशला बोलला. सॉरी साहेब, ते माहीत नव्हतं. मला वाटलं असंच जाता येईल आणि तुमची परमिशन मिळवता येईल म्हणून आलो. खरंच सॉरी. रमेश विनवणी करत बोलला. टॉक टू माय असिस्टंट. राघव रागात बोलला आणि तिथून आतमध्ये निघून गेला. तो जाताच रमेशच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलले. जाता जाता तो गूढपणे मागे वळून बघत होता. नक्कीच त्याच्या मनात काहीतरी शिजत होतं. इकडे गार्गी रूममध्ये आल्यावर कितीतरी वेळ शॉवरखाली रडत होती. तिला आज तिचं शरीर घाण झाल्यासारखं वाटत होतं. रमेशचा किळसवाना स्पर्श आठवून तिला उलटी येत होती. बराच वेळ शरीरावर गरम पाणी घेतल्यावर तिला थोडं बरं वाटलं. तिने नाईट ड्रेस घातला आणि बेडवर बसली. त्याचवेळी तिचं लक्ष खिडकीकडे गेलं. समोरच्या स्पेसमध्ये राघव फोनवर बोलत होता. थोडा अस्वस्थ वाटत होता. त्याला पाहून गार्गीला थोड्या वेळापूर्वीचं सगळं आठवलं आणि आपण त्याला मिठी मारली हे आठवून तिला कुठेतरी लपून बसायची इच्छा झाली. तिने चेहरा दोन्ही हाताने झाकला आणि तो क्षण गायब व्हावा म्हणून ती प्रार्थना करू लागली. पण तो एखादा व्हिडिओ थोडीच होता की गायब होणार होता. तिने शेवटी एक सुस्कारा सोडला. आता त्याच्यासमोर कसं जायचं? तो आपल्याबद्दल काय विचार करत असेल? त्याला आपण इम्प्रेस करायचा प्रयत्न करतोय असं तर वाटत नसेल? तिने डोक्याला हात लावला आणि त्याचवेळी अनुष्काचा फोन आला. तिने रिसीव्ह केला. ए जानू, खाली ये, डिनरसाठी पटकन. गार्गीला काही बोलू न देताच तिने फोन कट केला. अगं, आता गार्गीचा नाईलाज झाला. ती तशीच खाली आली तर डायनिंग हॉलमध्ये सगळे गप्पा मारत बसले होते. राघव आणि स्वरा शेजारी बसले होते आणि दोघे पण फोनमध्ये बिझी होते. ती पटकन जाऊन स्वराच्या शेजारच्या चेअरवर बसली म्हणजे राघवला ती दिसणार नाही म्हणून. सगळ्यांनी जेवायला स्टार्ट केलं. आज मंदार पण होता त्यामुळे अनुष्का त्याच्यासोबत बसली होती. मंदार, अरे ही खीर बघ, अनुष्काने बनवली आहे, खाऊन बघ. मिसेस मराठे म्हणजे राघवच्या मॉम मंदारला बाऊल देत बोलल्या. नक्की तिनंच बनवली आहे ना? मंदारने अनुष्काकडे डोळे बारीक करून पाहिलं. जानूने हेल्प केली, अनुष्का लगेच बोलली. स्वरा, तू पण टेस्ट करून बघ. मिसेस मराठे एक बाऊल स्वराकडे देत बोलल्या. स्वराने बाऊल घेतला आणि नाकाजवळ नेला. याच्यात तर तूप आहे आणि दूध पण आहे. कितीच्या कॅलरीज आहेत? मला नाही खायला जमणार. आंटी, तुम्ही पण नका खाऊ. हे असलं खाऊनच लोकांची हेल्थ खराब होते. स्वरा बाऊल दूर ढकलत बोलली. मिसेस मराठे फक्त हसल्या. पण मंदार सोडल्यास त्यांच्यापैकी कोणीच खीर घेतली नाही. अनुष्का आणि गार्गीचा चेहरा पडला. आय कॅन टेस्ट. राघव बाऊलकडे इशारा करत अनुष्काला बोलला. हा, हो. अनुष्काने लगेच बाऊल त्याच्या समोर ठेवला. राघव, ही गोड असणार आहे. तुला गोड आवडत नाही.
स्वरा थोडं रागात बोलली, पण राघवने तिच्याकडे दुर्लक्ष करून चमचा तोंडात घातला. पण इट्स यमी. राघव दुसरा चमचा खिरीने भरत बोलला आणि बाकी सगळे त्याच्याकडे शॉकमध्ये बघत होते. अनुष्का आणि गार्गीला मात्र खूप आनंद झाला. ब्रो, आर यू शुअर? राघव. आर यू शुअर? राज बोलला, जो राघवचा भाऊ. लगेच त्याने विचारलं. येस, इट्स डिलिशियस. इनफॅक्ट मी आजपर्यंत इतकी टेस्टी खीर कधीच खाल्ली नव्हती. राघव खीर खात खात बोलला. देन आय वॉन्ट इट. राजने लगेच अनुष्काच्या समोरचा बाऊल घेतला आणि खाऊ लागला. अनुष्का आणि मंदार त्याला तसं बघून हसू लागले. या, इट्स रिअली यमी. राज पण आता चमचा चाटत चाटत बोलला. स्वरा आणि मिसेस मराठेंच्या चेहऱ्यावर मात्र रागीट भाऊ उमटले. गार्गी, बस काही दिवस कर मजा, नंतर तुला तुझी औकात नक्कीच दाखवेन. स्वरा रागात मनातच बडबड करत होती. राघव ऑफिसमध्ये बसला होता, पण त्याचं मन कामात लागत नव्हतं. राहून राहून त्याला वाटत होती की गार्गी आजारी आहे. काल ती शिंकत होती, थरथर कापत होती आणि म्हणून त्याला काळजी वाटत होती. पण बुद्धी मात्र तिचा विचार मनात येतोय म्हणून रागराग करत होती. म्हणून त्याची जास्तच चिडचिड होत होती. शेवटी त्याने मनात काहीतरी विचार केला आणि एक नंबर डायल केला. हॅलो मोरे, कम हिअर फास्ट. त्याने फोन ठेवून दिला. थोड्याच वेळात एक सूट बूटवाला माणूस आतमध्ये आला. येस सर. तो आदवीने राघवच्या समोर उभा राहिला. मोरे, आपल्या मेडिकल टीमला आजच बोलवा आणि या बॅचमधल्या पूर्ण स्टाफचं मेडिकल चेकअप करायला सांगा. राघव फाईल घेत बोलला. सर, पण मागच्या महिन्यातच सगळ्यांचं मेडिकल चेकअप झालं आहे. मोरे बोलले. जेवढं सांगितलं तेवढं करा आणि हो, लगेच बोलवा. मला पुढच्या 2 तासात पूर्ण स्टाफचे रिपोर्ट्स हवे आहेत. राघवने ऑर्डर दिली. पण सर, मोरे बोलले. गो फास्ट. जास्त स्टाफ हायर करा. राघव फाईलमध्ये डोकं घालत बोलला. मोरे लगेच तिथून बाहेर पडले. राघवने मान वर करून डोअरकडे पाहिलं आणि मग हातातली फाईल तिथंच फेकून दिली. व्हाय आय एम थिंकिंग सो मच अबाउट हर. त्याने कपाळावर अंगठा घासत रागात विचार करत होता. 3 तासाने मोरे पुन्हा त्यांच्या केबिनमध्ये आले. त्यावेळी त्यांच्यासोबत 3 डॉक्टर पण होते. त्यात एक महिला डॉक्टर पण होती. ऑल डन? राघव बोलला. येस सर, सगळ्यांचं मेडिकल चेकअप झालं आहे. मोरे म्हटले. जेवढे लोक आजारी आहेत त्यांचे रिपोर्ट्स दाखवा. राघव बोलला. मोरेंनी लगेच कागद त्यांच्यापुढे ठेवला. टोटल 30 लोक आजारी होते, पण त्यात गार्गीचं नाव नव्हतं. कसं शक्य आहे? कालपासून जेव्हा जेव्हा ती समोर आली तेव्हा ती शिंकत होती. मग तिचं नाव यात कसं नाही? राघवने त्या डॉक्टरकडे पाहिलं. डॉक्टरांनाच विचारलं. आर यू शुअर? तुम्ही व्यवस्थित चेकअप केले? कोणी राहिलं नाही ना? राघवने विचारलं. नो सर, जेवढे आजारी आहेत त्यांना औषध पण देऊन झाली आहेत. मोरे बोलले. डू इट अगेन. आय डोंट ट्रस्ट यू. राघव बोलला. हातातला कागद टेबलवर टाकत बोलला आणि समोरचे सगळे त्याला गोंधळून पाहू लागले. सर, ऑलरेडी चेकअप झालेलं आहे. अजून केलं तर स्टाफचा टाईम वाया जाईल. आणि मोरे पुढे काही बोलणार तेवढ्यात राघवने त्यांना थांबवलं. फाईन, फक्त ऑफिसमधील लेडीज पुन्हा एकदा चेकअप करा. राघव बोलला. मोरे काही बोलणार तेवढ्यात. यू मे लिव्ह नाव. राघव त्यांना बोलला. सगळे नाईलाजाने बाहेर पडले. पुन्हा 1 तासाने मोरे महिला डॉक्टर सहित आतमध्ये आले. से.
राघव बोलला. सर, महिलांमध्ये 3च आजारी आहेत. किरकोळ सर्दी खोकला, पण त्यांना औषध दिलं आहे. मोरे बोलले. लिस्ट? राघवने विचारलं. मोरेने पुन्हा एक कागद त्यांच्या हातात दिला. राघवने पुन्हा तो वाचला. त्यात कुठेही गार्गीचं नाव नव्हतं. मग ती का शिंकत होती? त्याला प्रश्न पडला. फाईन, तुम्ही जाऊ शकता. आणि सर्दी खोकलेवाल्या लोकांना 2 दिवस सुट्टीवर पाठवा. मला बाकीच्या लोकांना पण आजारी पाडायचं नाही. राघव बोलला. येस सर. मोरे बोलले आणि डॉक्टरसोबत बाहेर पडले. संध्याकाळी राघव थोडं लवकरच घरी आला. हॉलमध्ये येताच त्याच्या कानावर हसण्याचा आवाज पडला. तसं त्याने त्या दिशेला पाहिलं तर हॉलच्या गॅलरीमध्ये गार्गी आणि अनुष्का कट्ट्यावर बसून आईस्क्रीम खात गप्पा मारत होत्या. तिला आईस्क्रीम खाताना पाहून राघव थोडं चकित झाला. हिला खरंच सर्दी झाली नाही का? राघव भुवया वर करून गार्गीकडे बघत होता. ती आज जरा जास्तच हसत होती. कदाचित ऑफिसमधला काहीतरी विनोदी किस्सा सांगत होती. बोलताना तिच्या भुवया वर खाली होत होत्या आणि हसताना ती एक हात तोंडावर ठेवत होती. जबरदस्त लोभस दिसत होती. मध्येच आईस्क्रीम खाताना त्यातला पांढरा आईस्क्रीम तिच्या गुलाबी ओठांना लागत होता आणि मग ती ते जिभेने चाटत होती. राघव क्षणभर तिच्या त्या क्यूट चेहऱ्याने आणि रूपाने घायाळच झाला होता. एकटक तिच्याकडे बघत बसला, अगदी पूर्ण जगाला विसरून. राघव, तू आज लवकर आलास? मॉमच्या आवाजाने तो भानावर आला. त्या दोघींनी पण चमकून राघवकडे पाहिलं. राघव गोंधळला. तुझ्या डॅडींना तुझ्याशी थोडं बोलायचं होतं, मॉम त्याला सांगत होत्या. मी भेटतो, राघव बोलला आणि तिरका कटाक्ष गार्गीकडे टाकून तो तिथून निघून गेला. राघव जेव्हा त्याच्या डॅडीच्या रूममध्ये गेला तेव्हा त्याचे डॅडी काहीतरी गूढ विचारात हरवले होते. डॅडी, राघवने हाक मारली तसं त्यांनी हातातला चष्मा डोळ्यांवर चढवला आणि राघवकडे पाहिलं. राघव, कम माय बॉय, त्याचे डॅडी प्रेमाने बोलले. राघव त्याच्या समोरच्या चेअरवर जाऊन बसला. राघव त्यांच्या समोरच्या चेअरवर जाऊन बसला. राघव, खूप दिवसापासून बोलायचं होतं, पण तुला वेळच भेटत नव्हता. आज तरी वेळ काढून आलायस ना? डॅडी त्याला म्हटले. येस डॅडी, राघव बोलला. राघव, आता बस झालं. अक्षयने जे केलं त्यासाठी त्याला शिक्षा मिळाली आहे. मागचे 1 वर्ष तो तुरुंगात होता. आता मला वाटतं की आपण केस मागे घ्यावी. तसंही त्याच्यावर गुन्हा सिद्ध होत नाही. फक्त अंदाजाने थोडीच आपण त्याला आयुष्यभर त्रास देऊ शकतो. डॅडी राघवला समजावत बोलले. डॅडी, गुन्हा सिद्ध झाला नाही याचा अर्थ असा होत नाही की तो निर्दोष आहे. त्याच्यामुळेच राघव अचानक बोलायचं थांबला. त्याच्या रागाचा पारा चढत होता. राघव, कूल डाऊन माय सन. मला वाटतं तू लग्नाचा विचार कर आता. डॅडी त्याच्या खांद्यावर हात ठेवत बोलले. डॅडी, मला लग्न करायचं नाहीये. आय टोल्ड यू, राघव बोलला. पण मला माझ्या रक्ताचा वंश हवा आहे. राघवचे डॅडी आता जास्त सिरियस होत बोलले. त्यासाठी लग्नाची गरज नाही, राघव बेफिकरपणे बोलला आणि त्याच्या डॅडींच्या भुवया वर झाल्या. लग्नाशिवाय जी मुलं होतात ती लावारिस असतात. तुला माहीत नाही का? अशा मुलांना समाजात काहीच स्थान नसतं. तू लग्न कर आणि मला नातवंड दे. नंतर तुला जे काय करायचं ते कर. राघवचे डॅडी दुसरीकडे बघत बोलले. फाईन, राघव बोलला आणि तिथून रागातच बाहेर पडला. रूममध्ये येताच त्याने गळ्यातली टाय काढून फेकून दिली आणि फोन पण टेबलवर फेकून दिला.
चेअरवर बसून त्यांनी डोळे मिटले आणि काही वेळाने शेजारचा ड्रॉवर ओपन करून त्यातला एक फोटो बाहेर काढला. त्या फोटोमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी होती. हसत होते. राघवने हळूवार मुलीच्या फोटोवरून हात फिरवला आणि त्याचे डोळे पाण्याने डबडबले. कोण असेल ती फोटोमध्ये? तिचा फोटो पाहिला की राघवच्या डोळ्यात पाणी आले. असे काय झाले असेल? राघवच्या त्या मुलीशी कोणतं नातं असेल? हे पाहण्यासाठी भेटूया कथेच्या पुढच्या भागात. धन्यवाद. आजचा कथेचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.